हे एव्हरीवन अँड पुणे दिस साईड. सो आज सुरुवात करूयात आपल्या मेकअपला. सो सगळ्यात आधी आपण बिफोर बघितलेला आहे, त्याच्यानंतर मी हा राईस ओक्स म्हणजेच काय तर राईसचा हा एकदम पार्टिकल केलेला स्क्रब जो आहे तो यूज करते फॉर क्लिन्झिंग पर्पज. बिकॉज मेकअपमध्ये तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग हे स्टेप्स जे आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहे. आणि हा स्क्रब ऑल स्किन टाईपला यूज होतो. हे स्क्रब लावल्याच्या नंतर ना थोडासा ड्रायनेस क्रिएट होतो, त्याच्यामुळे मी इथे वॉटर स्प्रे करून व्यवस्थित स्क्रबिंग करते. म्हणजे जे डेड स्किन्स आहेत ना माझे ते पूर्ण निघून जातील. इवन मी लिप्सला पण स्क्रब केलेलं आहे, म्हणजे माझे लिप्सचे जे काही डेड स्किन्स आहेत ते निघून जातील. आणि त्याला एका वेट टिश्यूने व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे. ह्याने तुमच्या स्किनमध्ये एक मॉइश्चरायझर क्रिएट होणार आहे आणि हायड्रेशन. त्याच्यानंतर मी HA4चा हा ॲज अ प्रायमर प्लस टोनर असा आहे. त्याने स्किनला थोडीशी ग्लास स्किन क्रिएट होते विदाउट एनी हायलायटर, विदाउट एनी इल्युमिनेटर. तर तुम्ही बघू शकता की जस्ट एक मॉइश्चरायझर टाईपच हे प्रायमर काम करतं. ह्याचं काम टोनिंगचं पण आहे, मॉइश्चरायझरचं पण आहे, प्रायमरचं पण आहे. म्हणजे 3 in 1 आहे. त्याच्यामुळे हे म्हणजे इझी टू कॅरी आहे. आणि तुम्ही बघू शकता की शाईन जी आहे चेहऱ्यावरती सुंदर अशी आलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी आता माझा मेकअप सिलर यूज करणार आहे HA4चा. ह्या HA4च्या मेकअप सिलरमध्ये ना एक वेगळीच खासियत आहे की तुमचा मेकअप कितीही ड्राय झाला किंवा कितीही ऑइली झाला तरी लाँग लास्टिंग ठेवण्याचं काम करतं हे. आणि ह्याचा जो फॉर्म्युला आहे प्रॉडक्टचा तो एकदम थिक आहे. त्याच्यामुळे प्रॉडक्ट कुठल्याही ब्रँडचं तुम्ही वापरलं, म्हणजे फाउंडेशन कुठल्याही ब्रँडचं वापरलात ना तरी इझिली ते ब्लेंड करायला होतं. आणि जी चेहऱ्यावरची जी शाईन आहे ती अजून जास्त उठून दिसते. तर त्याच्यानंतर मी इथे शिल्सचा हा करेक्टर यूज करणार आहे ब्राऊन कलरचा. सो इथे मी जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला मी नेहमी ब्राऊन कलरने करेक्ट करते. बिकॉज ऑरेंज करेक्टर आणि त्याच्यानंतर न्यूट्रलायझिंग हे जरा 2 स्टेप अधिक होतात. त्याच्यामुळे एकच स्टेप करून मी त्याला ब्लेंड व्यवस्थित करून घेते. ब्लेंडर मी इथे यूज केलेला आहे मियाऊचा. एकदम अफोर्डेबल प्राईसमधला हा ब्लेंडर आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हाला कमी प्राईसमध्ये चांगला रिझल्ट जर पाहिजे असेल तर हा बेस्ट आहे. नंतर मी मॅकेझेमियाचा हा फाउंडेशन यूज करते. खूप मिनिमम जर लुक तुम्हाला क्रिएट करायचा असेल आणि स्किन टच मेकअप जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल ना, सो दिस इज वन ऑफ बेस्ट अँड माय फेवरेट मॅकेझेमिया ब्रँड. आणि फाउंडेशन खूप लाईट वेट आहे आणि तुम्ही बघू शकता फुल कव्हरेज आहे. आणि त्याच्यामुळे माझे जे काही डाग दिसत होते आधी बिफोरच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामधून पूर्ण ते डिसअपियर झालं आणि नाऊ आय ग्लोईंग अनदर वे. येस, तर त्याच्यानंतर मी आज थोडंसं ट्रिकी यूज करणार आहे. सो मॅकेझेमियाची हे लिपस्टिक पॅलेटमधून एक डार्क शेड घेतलेला आहे, डार्क ब्राऊन कलरमध्ये सॉरी. आणि ते मी चिक्सला अप्लाय केलेला आहे, नोजला आणि चिनला. आणि सेम जो मियाऊचा ब्युटी ब्लेंडर आहे त्याने ब्लेंड करते. आणि तुम्ही बघू शकता की क्रीमी ब्लशर अप्लाय करून झालेला आहे आपला. सो आज तुम्हाला ह्या व्हिडिओमधून लिपस्टिकने ब्लशर आणि आय शॅडो कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो माझी सगळ्यात फेवरेट जी पावडर आहे लॉरा मर्सियर मी इथे सेट करून घेते पूर्ण बेसला. आणि विदाऊट कॉन्टोरिंग देखील माझा मेकअप आज आहे तो खूप सुंदर दिसणार आहे, नॅचरल दिसणार आहे. डेली वेअरसाठी जो मेकअप आपण करतो ना त्या टाईपमध्ये दिसणार आहे. आणि तुम्ही येस असं काही डेफिनेशन नाही आहे, तुम्ही हा मेकअप तुम्ही कुणाच्या लग्नाला जात असाल किंवा स्वतःचं लग्न असेल तरी पण करू शकता. आणि प्रॅक्टिस जर करत असाल तर नक्की ह्याचा ट्राय करा. नंतर तुम्ही बघू शकता की ब्लशरचा जो इंटेन्सिटी आहे पावडर लावल्याने थोडासा सेटल डाऊन झालेला आहे. त्याच्यानंतर मी मॅकेझेमियाचा हा आय कॅन हायड्रेट यू हा जो स्प्रे आहे तो मी स्प्रे करून घेते आहे. आणि माझ्या फेसला पूर्ण हायड्रेट करून घेते. बिकॉज पावडर लावल्याच्यानंतर स्किन आपली थोडीशी ड्राय होऊ शकते आणि त्याने मेकअप केकी होऊ शकतो, क्रॅकी होऊ शकतो. म्हणून मी हायड्रेशन मिस्ट अप्लाय केलेलं आहे मध्ये. नंतर आय बॉलवरती मी ब्युटी ब्लेंडर जस्ट टॅप करते. मिनिमम आय मेकअप हवा आहे म्हणून मी जास्त इथे क्रीम कन्सिलर यूज केलेला नाही आहे. आता मी इथे डार्क कलर जे लिपस्टिक्स आहेत तो घेतलेला आहे आणि लाईट कलर असे 2 शेड घेतलेले आहेत लिपस्टिकचे. लाईट कलर जो आहे तो क्रीजवरती लावलेला आहे ऑलरेडी आणि आता आउटर कॉर्नरला डार्क कलरने लावून घेते आणि ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करते. जो पॉइंटेड जो भाग असतो ना आपल्या ब्युटी ब्लेंडरचा त्याने ब्लेंड करायचं. मोठ्या भागाने करू का नाही तर खाली पूर्ण सगळीकडे पसरेल. त्याच्यानंतर इथे मी आता पूर्ण व्यवस्थित ब्लेंड करून घेते आणि व्यवस्थित चेक करून घेते की मी माझे जे प्रॉडक्ट्स आहेत ते व्यवस्थित लागलेत की नाही. तर तुमच्याकडे छोटा मिरर असणं गरजेचं आहे. नंतर
इनर कॉर्नरला मी इथे लाईट कलर घेते आहे आणि इथे ब्युटी ब्लेंडरचा यूज न करता हाताने मी इथे ब्लेंड करणार आहे, कारण का अगेन ब्युटी ब्लेंडर मोठा पडतो इनर साईडला. जर मी ब्युटी ब्लेंडर इथे यूज केला तर डोळ्याच्या खालीसुद्धा लागू शकतं आहे, त्याच्यामुळे मी इनर साईडला मी बोटांनी ब्लेंड करते. अँड त्याच्यामुळे एक छान अशी क्रीज पण क्रिएट होते, आयबॉल पण क्रिएट होतो आहे. आणि हो, आपला 28 आणि 29 डिसेंबरला ऑनलाईन क्लास येतो आहे सोशल मीडियावरती. तुम्हाला जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी नंबर मेन्शन केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की कॉल करा आणि तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या. त्याच्यानंतर ब्राऊन कलरची जी आयब्रो पेन्सिल आहे ती मी इथे यूज करते फॉर अ लाईनअप पर्पज. आणि तुम्हाला आज जर समजलं असेल ना, तर कुठले प्रोडक्ट जर डोकं लावून विचार करून जर आपण अप्लाय केलं ना तर काम होऊ शकतं. सो मी आयब्रो पेन्सिल इथे अप्लाय केलेले ब्राऊन कलरची लायनर लाईनसाठी आणि त्याला ब्लेंड करते आउटर साईडने. सो त्याची इंटेन्सिटी आणि त्याचा जो आल्मंड शेपचा जो क्रिएशन आहे तो एक व्हिज्युअली इफेक्ट देतो आहे ब्राऊन कलरने, डार्क कलरने. सो तुम्हाला जेव्हा पण आल्मंड कलरचे आय मेकअप करायचे असेल तर बाहेरच्या साईडला डार्क कलर नक्की अप्लाय करा. आता मी तुम्हाला सांगते की मेकअप करताना ना नेहमी आपण प्रोडक्टवरती खूप जास्त भर देतो, पण प्रोडक्टवरती भर न देता तुमच्या टेक्निक्सवरती आणि तुमच्या नॉलेजवरती जर जास्त भर दिली ना तर तुम्हाला ऑटोमॅटिकली रिझल्ट कळेल. आणि तुम्ही बघू शकता की रिझल्ट किती सुंदर आला आहे. आपण जास्त प्रोडक्ट्स लावलेले नाही आहेत, इवन कॉम्पॅक्ट पावडर पण आपण लावलेला नाही, सेटिंग पावडरने पूर्ण सेट केलेला आहे, ब्लशर लावलेला नाही, कॉन्टूर लावलेला नाही आहे, लिपस्टिकने हा सगळा गेम केलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे मस्कारा लावून घेते, दोन्ही लॅशेसला मी मस्कारा लावून घेते आणि छान असा एक लिपस्टिकचा शेड मी चूज केलेला आहे ब्राऊन कलरमध्ये, जी की आहे मॅकेझिमियाची. सो खूप मिनिमम प्रोडक्टसोबत आजचा हा मेकअप केलेला आहे. SG4चा हा लिप ग्लॉस जो आपल्या मेकअपला आणि लिपस्टिकला थोडासा हायड्रेट करतो. येस, लिप ग्लॉस आहे, डेफिनेटली लिप्सवरती लावायचा आहे. तर क्रॅकी लिप्स होत असतील ना, प्रॉब्लेम्स असेल ना, ब्राईट असेल तर त्यांच्यावरती जस्ट एक डॅब मोशनमध्ये तुम्ही जर लावलात ना तर तुमचे लिप्स जे आहेत ना एकदम छान आणि सुंदर असे हायलाईट होऊ शकतात. सो हा आहे फायनल लुक. कसा वाटला लुक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून पण आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा. आपलं यूट्यूबचं चॅनल आहेच आहे, पण सोबतच इंस्टाग्रामचं पेज आहे पुनी मेकओव्हर, ह्याला देखील फॉलो करायला विसरू नका, कारण का तिथे तुम्हाला डेली अपडेट भेटणार आहे. यूट्यूबला मोठे मोठे व्हिडिओज आपल्याला टाकावे लागतात. आजचा हा मेकअप मिनिमम प्रोडक्टसोबत कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. नेक्स्ट टाईम आपण भेटूयात पुन्हा एकदा चांगल्या मेकअपसोबत आणि न्यू टेक्निकसोबत. तोपर्यंत बाय अँड लव्ह यू ऑल.